वेगळं काही नाही सांगितलं. योग सूत्रातलं एवढं कठीण सूत्र तुम्हाला कळणार नाही. योग चित्तवृत्ती निरोध हा पण तुकोबा साधा शब्द सांगता आहे. न लागे सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. माध्यम आहे तुमचं उदाहरण, गुरु आहेत तुमच्या. तर संस्थाकांना बघत तुम्ही आता मागायची त्या भाजी करता आहेत, ग्रसाश्रम सांभाळतायत, कधी ईश्वरपर्यंत पोचत आहेत. न लागे सायास जावे वनांतरा सुखे येतो खरा नारायण. केव्हा येतो? ठाईच्या पैसोनी करा एकच. आता तुमची सगळ्यात मोठी अडचण ही आहे की एक चित्त होता येत नाही. आणि साधनेमध्ये नेमकं कुठं आमचं चुकतं ते आपलं आज आमच्या पाहायचं आहे. काही गोष्टी आज सांगतो. पातंजली सूत्रामध्ये साधनेबद्दल सूत्र आहे. स तू दीर्घकाल निरंतर सत्कार सेवितो दृढभूमी. साधना कशी करायची असते? साधनेसाठी काय सूत्र आहे? स तू, ती साधना कशी करायची? दीर्घकाल निरंतर सत्कार सेवितो दृढभूमी. 4 शब्द आहेत. आपल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा आहे. पण मन शांत करण्यासाठी ठाईच्या बसून करायचं चित्त हे केव्हा साध्य होईल? जेव्हा तुम्ही तुमच्या गरजा कमी कराल. तुम्ही आवश्यकता ग्रसाश्रमात स्वाभाविक आहे, पण अनावश्यक गोष्ट नाही. तुम्ही आवश्यकता समजून बसला. उदाहरणार्थ प्रत्येकाला घरात फ्रीज हवा आहे. कसा हवा आहे फ्रीज? कोणी कारण सांगेल आम्हाला व्यवस्थित? नाही, काहीतरी ती फ्रीजची. तुम्ही अनावश्यक आवश्यकता वाढवत चालला म्हणून मनाची चंचलताही वाढत चालली. तुम्हाला मन शांत करायचं असेल तर पहिली अट ही आहे. गोंदलेकर महाराज वैराग्याच्या अगदी साध्या सरळ शब्दात सांगतात. असेल तर असू देत, नसेल तर नसू देत. छान शब्द आहेत. असेल तर असू देत, आहे त्यात आसक्ती नाही. ठीक आहे, माझं आहे, मला आसक्ती नाही. असेल तर असू देत आणि नसेल तर नसू देत. ते प्राप्त करण्यासाठी माझी धडपड नाही की मला पाहिजे म्हणून. वैराग्याची साधी सरसर व्याख्या आहे. लोकांना वाटतं वैराग्य झाल्यावर साधना करू. मूर्खपणा आहे. वैराग्य झालं साधना करायची गरजच उरली नाही. साधना केल्याने वैराग्य येतं, वैराग्याने साधना केली जात नाही. साधना करता करता वैराग्य येतं. निराश न होता हळूहळू. मग जे म्हटलं रामचरित मानसाचा सुंदर प्रसंग आहे की राम लक्ष्मण सीता जंगलात जात आहेत आणि त्या जंगलात जाताना बघून अयोध्यावासीच नाही, अडसाळ जेवढे जेवढे शहर नगर खेडी गावं जे जे काही आलं प्रत्येक ठिकाणी ते लोक राम लक्ष्मण सीताला वनवासात अनवाणी वल्कल धारण करून जाताना पाहत त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत आहे. डोळ्यातून अश्रू येत आहे. सगळ्यांना वाईट वाटते, दुःख होत आहे. अरे हे कोळे कोळे राजकुमार हे जंगलात जात आहेत, काय यांच्या विपत्ती आली. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू येत आहे, रडत आहे. हे वर्णन आहे रामायणात. पण त्या रामायणामध्ये राम लक्ष्मण सीता वनवासात गेले, जंगलात गेले. तिथं आदिवासी लोक भेटलेत, जंगलात राहणारे भील भेटलेत, अगदी लुटपाट करणारे लोक तेही भेटले असतील. आणि वर्णन आहे की काही लोकांना दुःख झालं, वाईट वाटलं. पण रामायणात कुठेही असं म्हटलेलं नाही की त्या वनवासात असलेल्या ऋषी मुनींना देखील दुःख झालं. असं नाही दिलेलं कुठं. उलट ऋषी मुनींना आनंद आहे. मग तुम्ही असं म्हणाल का की त्या वनवासात असणाऱ्या त्या भील आदिवासी लोकांपेक्षा ते ऋषीमुनी अगदी कठोर दिल, पत्थर दिल होते? असा आरोप नाही करणार तुम्ही. मग त्यांना दुःख झालं, ऋषीमुनींना दुःख का नाही झालं? त्यांना दुःख होत होतं
ते रामाचं पंचभौतिक सुकुमार शरीर बघून दुःखी होत होते. हे वल्कर धारण केले, पायात काही नाही आहे, तरुण आहे. पंचभौतिक शरीर बघून सर्वसामान्य लोक दुःखी होत होते. आणि ऋषीमुनी काय पाहत होते? तिचं सुंदर वर्णन आहे. चिदानंदमय देह तुम्हारी. ते रामाच्या चिदानंद स्वरूपाला ओळखून की हा तोच अवतार आहे, त्याचं आमचं सगळं जीवन साधना चाललेली आहे. ते सगळं साकार रूपात आमच्या समोर आलेलं आहे. चिदानंदमय देह तुम्हारी. आणि त्याची पुढची ओळ आहे ती आम्हाला खूप आवडते, तुम्हाला ग्रसांसाठी खूप कामाची आहे. पुढची ओळ आहे, चिदानंदमय देह तुम्हारी, जानत विगत विकार अधिकारी. जानत विगत विकार अधिकारी. हे राम तू चिदानंद स्वरूप आहे. आणि रामाच्या चिदानंद स्वरूप कोण जाणू शकेल? ज्याने स्वतःचा चिदानंद स्वरूपाचा अनुभव केला असेल. चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. ज्याने स्वतः जो अनुभव केला असेल तूच रामाचं चिदानंद स्वरूप ओळखू शकेल. आणि अशक्य नव्हतं, संभव आहे. का? पुढची ओळ, जानत. कोण ओळखू शकेल? जानत विगत विकार अधिकारी. आणि याचा महत्वाचा शब्द आहे तुम्हा ग्रसांसाठी, विगत विकार. कुठलेही ऋषी मुनी निर्मळ स्वरूपात आलेच नव्हते, ते विकार घेऊनच आलेत. जन्मतात कोणीच जे संत होऊन गेले ते विकार सहज आले, नाही तर मनुष्य देह धारण केला नसता. हा, मनुष्य देह धारण करावा लागला, काही ना काही विकार होते म्हणून आला. फक्त तुमच्यात त्यात फरक का आहे? विगत. विगत म्हणजे त्यांच्या जे होते ते त्याने दूर केले, नष्ट केले. मग त्यांना करता आलं, तुम्हाला का करता येणार नाही? आणि विगत विकार झालं तर चिदानंद स्वरूपाचा अनुभव आपोआप होतो. प्रश्न आहे की विगत विकार होण्यासाठी काय करायचं आहे? त्यासाठी साधना आहे. सुरुवात कुठून करायची? सुरुवात तुमच्या मनाला वळण लावायचं आहे, बदलायचं आहे. आता तुमचा व्यावहारिक याचा अनुभव सांगतो. एक कळत नाही अजून दुसरी कुठे घड्याळ, मोठं घड्याळ आहे का? अलीकडच्या काळामध्ये पोस्टक खात्याला खूप आराम मिळायला लागलेला आहे. आमच्या काळात नव्हता. पाच 55, 655, 555. आता किती झाले? 5 मिनिटं उरले. नाही 15. इकडे पुढे का तुमचं? ठीक. मग याच्यामध्ये सांगतो की अलीकडच्या काळामध्ये पोस्टमनचं काम खूप कमी झालेलं आहे. आम्ही लहान होतो त्यावेळी पोस्टमनची वाट पाहायचो. त्यात पत्र यायचं, पोस्टमन घेऊन यायचा. तार यायची, पोस्टमन घेऊन यायचा. एकदा आम्ही असंच एका पोस्टमास्टरकडेच उतरलो होतो. ते पोस्टमास्टर म्हणाले की स्वामीजी, आमच्या पोस्टाची तापची इच्छा आहे का ते सत्संग ऐकावा. आम्हाला मधल्या सुट्टीत थोडा वेळ असतो, आम्ही आलो तर चालेल म्हणजे या. सगळा पोस्टाचा स्टाफ येऊन बसला. आता त्याला सांगायचं काय? सत्संग ऐकायचं आहे. आता आम्ही काय गीताचा श्लोक ऐकू? कळायला तर पाहिजे. आम्ही म्हटलं तुझं पोस्टमन कोण आहे? ते काय मी पोस्टमन आहे. म्हटलं आता तुझा अनुभव तू सगळ्यांना सांग. समजा एखादा माणूस आहे, त्या चिंतेत पडला आहे, त्याला पैशांची गरज आहे, मुलाची फी भरायची आहे, लाईट बिल भरायचं आहे, पैसे नाहीत जवळ, चिंता आहे की पैसे मिळाले नाहीत, मुलाची फी भरली जाणार नाही, लाईट बिल भरलं जाणार नाही, घरात काही सामान आणायचं तो आणला जाणार नाही.
आणि तो चिंतित पडला असताना पोस्टमन आला, 500 रुपयाची मनी ऑर्डर घेऊन आला. त्या माणसाला खूप खुशी होईल. परंतु त्या 500 रुपयाची मनी ऑर्डर आणली पोस्टमनने. तो पोस्टमनचे पाय धरेल का की किती देवदूत आहे रे बाबा, त्याला गळ्याला मिठी मारेल का की केवढा चांगला माणूस आहे रे, मला पैशाची अडचण होती, तू वेळेवर पैसे आणून दिलेत. त्याला गळ्याला मिठी मारेल नाही, त्याचे पाय धरेल नाही. का? तर त्याला हे कळतं आहे की 500 रुपये कोणीतरी पाठवले आहेत. तो आभार मिळेल कोणाचे? पाठवणाऱ्याचे. पोस्टमनने काय केलं? फक्त आणून पोहोचवलं. 2 शब्द. पोस्टमनचं काम काय? आणून पोहोचवलं. पोस्टमनने खिशातून काही दिलेलं नाही. आणि समजा तो अडचणीत आहे आणि बँकेची नोटीस आली की तुम्ही अजून हप्ता भरला नाही, मग तुम्हाला ते लाव केलं जाईल. नोटीस आली बँकेची, कर्जाची नोटीस आली. तो पोस्टमनला शिव्या देईल का? ते का नालायक माणूस रे, मी आधी एवढा चिंतेत एवढा डोक्याला ताप आहे आधी, आता तू आणखी नोटीस आणून दिली. तो पोस्टमनला शिव्या देईल का? का? त्याला हे कळतं आहे की ही नोटीस पोस्टमनने दिलेली नाही. पोस्टमनने काय केलं? फक्त आणून पोहोचवलं. हे तुम्हाला कळतं ना? नाही कळतं, खरंच नाही कळत. पोस्टमनचं काम आहे मनी ऑर्डर असली ती पोहोचवणं, नोटीस असते पोहोचवणं. पूर्वी फोन नव्हते. कोणाला मुलगा झाला तर मग त्याच्या आजोळी करोड झालं, मुलगा झाला, सुखरूप डिलिव्हरी झाली, आनंदी आनंद, टेलिग्राम आला. ते लोक पोस्टमनला काय करायला? हार घालणारच का? नाही. आणि कोणी मेल्याची बातमी ती टेलिग्रामने द्यायची. आमच्या लहानपणी अमुक ठिकाणी कोणी मेलं तर पोस्टमन शिव्या देणार का? नाला घरी तू याची दुःखाची बातमी आणली सकाळी सकाळी? नाही. प्रत्येकाला हे कळतं की पोस्टमनचं काम फक्त आणून पोहोचवण्याचं. कळतंय? आता नीट कान उघडे ठेवून आहे का? तुमच्या जीवनात येणारं प्रत्येक सुख हे तुमच्या प्रारब्धाने येत आहे. तुमच्या जीवनात येणारं प्रत्येक दुःख हे प्रारब्ध भोग आहे. समोरची व्यक्ती ना तुम्हाला कोणी सुख दे ना कोणी व्यक्ती तुम्हाला दुःख दे. समोरची व्यक्ती फक्त पोस्टमनचं काम करते. हे जीवनाचं रहस्य जर तुम्हाला कळालं तर कोणाबद्दल आसक्ती नाही आणि कोणाबद्दल मनात कटुता पण नाही. तुम्ही जे अडकतात साधनेमध्ये ते आसक्तीमुळे अडकतात, नाही ते कटुतेमुळे अडकतात. माझी पत्नी खूप चांगली आहे, तिथं मन आसक्तं. मुलं खूप चांगली आहेत, तिथं आसक्तं. मुलं अगदी वाईट वागतात, मनात कटुता. तुमचं प्रारब्ध तुम्हाला सुख किंवा दुःख देतो. ना पती, ना मुलं, ना मित्र, ना शेजारी, ना ऑफिस, कोणीही तुम्हाला सुख देत नाही, कोणीही तुम्हाला दुःखही देत नाही. दुसरी गंमत बघा. समज तुम्हाला बँकेत गेला, 50,000ची गरज आहे. तुम्ही 50,000चा चेक लिहिला आणि बँकेत तुमच्या खात्यात 40,000 जमा असतील. तो कॅशियर अगदी तुमचा सख्खा भाऊ बसला असेल ना तरी देईल का? कारण पासबुकमध्ये 40,000 आहेत जमा आणि तुम्हाला 50,000 काढायचे आहे. अगदी किती घनिष्ठ मित्र असला, नातेवाईक असला तरी तो चेक पास होणार नाही. का? बँकेत काही नाही, पासबुकमध्ये नाही. आणि तुम्हाला 40,000 जमा आहेत पासबुकमध्ये आणि तुम्ही 30,000चा चेक लिहिला आणि तो कॅशियरचं तुमच्या रात्रीत भांडण झालं असेल, शिवीगाळ झाली असेल, मारामारी झाली असेल तरी त्या कॅशियरची हिंमत आहे का नकारायची? नाही देणार तुझा चेक. का? 40,000 जमा आहेत, तुम्हाला 30,000 काढायचे आहे, त्याला छकवून द्यावं लागेल. पण कॅशियर काही खिशातून देणार नाही आहे. म्हणजे तुमची जी जमा आहे त्यातूनच तुम्हाला तो कॅशियर देणार आहे, तो स्वतःजवळ काही देत नाही आहे. तुम्हाला सुख देणारी व्यक्ती, दुःख देणारी व्यक्ती, तुमचं जे काही जमा आहे ईश्वराकडे पासबुकमध्ये तेच मला मिळणार आहे. कॅशियर तुम्हाला काही देत नाही. त्यामुळे कॅशियरची दोस्ती नाही आणि कटुता नाही. जीवनातल्या या ज्या 2 गोष्टी तुम्ही ज्या नीट लक्षात घेतल्या, तुमचं मन स्थिर का राहत नाही? कोणाबद्दल ती आसक्ती आहे, तिची चिंता.
मग त्याला गाडी भेटली असेल का, मग पोचली असेल का घरी, का रिक्षाला त्रास दिला असेल, घ्या. तो घरी बसला आहे, मुलगी गेली सासरी आणि चिंता करत बसलाय घरी. तुमची आसक्ती तुमचं मन चंचल करते. दुसऱ्याबद्दलची कटुता, नाराजी तुमचं मन चंचल करते. आणि मन जर शांत स्थिर झालं नाही तर ईश्वराचा अनुभव कसा मार जगात नाही समजून घ्या. समजा एखादा माणूस आहे, ऑफिसमध्ये काम करून थकला आहे, घरी आला, बायकोला एक छान एक कप चहा दिला, चहा प्याला, खूप खुश आहे, बाबा काय छान चहा मिळाला, थकवा होता कमी होऊन गेला, थकवा बरं वाटतंय. बायको म्हणाली, मग मी 1-2-5-6 कप करून ठेवला होता, आणखीन एक कप घ्या ना. ठीक आहे दे. आणखीन एक कप घेतला. पहिल्या कपापेक्षा दुसऱ्या कपाने सुख डबल झालं का? असं होईल नाही. बायकोला आग्रह केला आहे, बरं वाटलं ना, माझून एक 3रा कप घ्या. चहाची चव बदललेली, एकदा दुखलायचा, मग आणखी 4था कप घ्या. जर चहाचा पहिल्या कपाने तुम्हाला सुखाचा अनुभव झाला होता तर चहाच्या कपाची संख्या जितकी वाढत जाईल तितकं सुख वाढत गेलं पाहिजे असं गणित सांगतो. जीवनात तसा अनुभव येतो, उलट होतं, उलटी होऊन जाईल. 4था 5वा कप घ्या, 4था घ्या, 5वा घ्या. मग प्रश्न असा आहे विचार करण्यासारखा की त्या पहिल्या कपातून पण आम्हाला खरोखर चहामुळे सुख मिळालं होतं का? जर तुमचं सुखाचं साधन जर चहा होता तर चहाचं प्रमाण वाढलं, तसं सुखाचं प्रमाण वाढलं पाहिजे. तसं प्रत्यक्षात होत नाही. मग तसं जर असेल तर तुम्हाला विचार करणं भाग आहे की खरोखर चहामध्ये सुख होतं का? सगळं कोणाला गुलाबजाम आवडतोय, छानपैकी गुलाबजाम खातोय, वा छान झालं, मस्त आहे, गुलाबजाम खातोय, आणि त्याला मुलगा म्हणा नातू म्हणा पडला, बोकाड पसरलं लागलं तर तोंडात असला गुलाबजाम देखील गळ्यात उतरणार नाही. थुंकाल उठाल पटकन उतरा मुलाला, अहो काय झालं, ते गुलाबजाम कडू झाला आता, गुलाबजाम आहे तसाच आहे, त्याची चव नाही बदलली. मग आता काय झालं, जो गुलाबजाम तुम्हाला 2 मिनिटापूर्वी खूप सुखाचा अनुभव देत होता तो गुलाबजाम अर्धा तोंडात आहे, तुमचा मुलगा किंवा नातू पडला आहे, रडतो आहे, तू त्याला उचला उठता आहे, तर तोंडातला गुलाबजाम देखील थुंकून द्या, गळ्यातून खाली उतरणार नाही. चव कुठे बदलली? तुम्ही बदलला. गुलाबजाम आहे तोच आहे. मग प्रश्न असा आहे की खरोखर गुलाबजाममुळे तुम्हाला सुख मिळालं होतं का? समजा एखादा ऑफिसर आहे, त्याला गुलाबाच्या फुलाचा शौक आहे, त्याचा एक चपरासी त्याच्या घरामध्ये बगीचा, रोज एक सुंदरसं गुलाबाचं फुल येऊन साहेबाला सकाळी देतो घरी जाऊ, त्याच्याकडे कामाला आहे, घ्या साहेब. साहेब खुश, अरे माझा चपरासी किती छान आहे, हे रोज गुलाबाचं ताजं सुंदर फुल आणून देतो, रोजचा क्रम, रोज गुलाबाचं फुल देतो साहेबाला, छान वाटते साहेबाला. आणि एके दिवशी रात्री मध्यरात्री साहेबाचा एकुलता एक मुलाला ताप झालेला आहे, मुलगा तापाने फणफणतो आहे. साहेबांनी डॉक्टरांना फोन केला, डॉक्टर मुलगा खूप ताप आहे, दवाखान्यात आणण्यासारखं नाही, मी येतोय. आता डॉक्टरी झोपेने उठला आहे, तो तयार होतोय, मी आलोच. वडील आई वडील व्याकुळतेने वाट पाहते डॉक्टरांची की डॉक्टर येईल, मुलगा तापाने फणफणतोय, कणतोय, रडतो आहे. अजून डॉक्टर आले नाही, पुन्हा फोन केला, डॉक्टर साहेब मला खूप त्रास आहे, हा येतो दे. सकाळ झाली, डॉक्टर अजून आलेले नाही. आणि तो चपरासी नेहमीप्रमाणे गुलाबाचं फूल नाही, गुलाबाच्या फुलाचं गुच्छच घेऊन आला. घ्या साहेब. साहेब घेला आता, त्याला खुश होईल, अरे वा किती छान होते, तो आता गुलाबाचं गुच्छच आणला, शिव्या देईल, फेक तिकडे. का गुलाबाच्या फुलाचा रंग बदलला, सुगंध गेला, आकार बदलला, काही उलट आहे तेच आहे. उलट एक फुलाचा जे गुच्छ दिला, का नाही स्वीकारणार, का नको सांगितलं गुलाब? मुलगा तापाने फणफणतो, लक्षात तिकडं आहे.
मग पुन्हा प्रश्न विचारा स्वतःला की खरोखर त्या गुलाबाच्या फुलामुळे त्याला सुख वाटत होतं का? विचार करायचा या गोष्टीचा. समजा एका नुकतं लग्न झालेलं आहे, अजून अंगावरती हळद धुतली गेली नाही, नवरा मिटरीत आहे, फोन आला तत्काळ, युद्धाची तयारी सुरू आहे, रजा कॅन्सल, ड्युटीवर हजर व्हा. अजून अंगावरती हळद धुतली गेली नाही, नवऱ्याला तसंच मिलिटरीमध्ये परत जावं लागलं आहे. युद्धाचं वातावरण आहे, बायको किती मानसिक तणावात असे समजू शकतात. 4 महिने झाले, 6 महिने झाले, युद्ध आटोपलं आहे, शांती झालेली आहे, भारताने युद्ध जिंकलं आहे. आता शांत रजा मंजूर व्हायला सुरुवात झाली आणि मग वर्षभराने तो पती परत आला, रात्रभर प्रवास करून सकाळी घरी आला. दरवाजा टकटक केली, बायकोने दरवाजा उघडला. बायको त्याला आल्याला विचारेल का, हो रात्री तुम्हाला गाडीत जागा मिळाली होती का, बसायला जागा मिळाली होती, झोपायला जागा मिळाली होती का, रात्री काही खाल्लं का, असं प्रश्न विचारला नाही. विचारा. काही क्षण ती नुसती त्याच्या चेहऱ्याकडे शांतपणे पाहत होती. कारण वर्षभरानंतर भेटलेले, लग्नानंतर हळद धुतली नाही, तोडा तो गेला, वर्षभरांसमोर आलेला आहे. ते त्याला काही प्रश्न विचारेल, तुम्ही ग्रस्त आहात. आम्ही रोमांस सांगत नाही, तुमच्या जीवनाची हकीकत सांगतो. रोमॅन्टिक मूडमध्ये याची गरज नाही, पण विचार करा. ती विचारेल त्याला काही, तुम्ही रात्री जेवला का हो, झोपला का हो. काही क्षण ती नुसती त्याच्या चेहऱ्याकडे पाहत राहील, तो तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहील आणि तो त्यांचा सगळ्यात आनंदाचा क्षण असेल. ज्या क्षणी ते बोलायला सुरुवात करतील तो आनंद हळूहळू कमी होत जाईल. मग आनंद केव्हा होता? निस्तब्ध अवस्थेत होता. हे समजून घ्या. तुमच्या गावाला नदी आहे, नदीच्या काठी एक झाड आहे. नदी संथ वाहत असेल, हळूहळू वाहत असेल, संत आहे, पाणी अगदी स्वच्छ आहे, निर्मळ आहे, तर काय होईल? त्या झाडाचं प्रतिबिंब त्या नदीमध्ये तुम्हाला प्रत्येक पान पाहता येईल. कळतंय? नदीला पूर आला, पाणी वेगाने वाहत आहे, पाणी वेगाने वाहत आहे, नदीला पूर आलेला आहे, पाणी गढूळ झालेलं आहे. आता गढूळ झालेल्या पाण्यामध्ये त्या झाडाचं प्रतिबिंब दिसेल नाही. प्रतिबिंब केव्हा दिसतं? पाणी शांत असेल, स्वच्छ असेल तेव्हा. आता हे सगळं नीट समजून घ्या. कुठल्याही गोष्टीने तुम्हाला सुखाचा अनुभव त्यावेळी होतो ज्या क्षणी तुमचं मन त्या वस्तूमुळे त्या व्यक्तीमुळे शांत होतं, निस्तब्ध होतं. आणि त्या शांत स्थिर मनामध्ये तुमचा जो भगवान कृष्ण म्हणते मी बसलेला आहे, सगळ्यांच्या मध्ये मी बसलेलो आहे, त्या परमात्माचं प्रतिबिंब ज्यावेळी पडतं तो अनुभव तुम्हाला सुखदायी होतो. वस्तू व्यक्ती फक्त निमित्त बनते तुझं मन क्षणभर शांत आणि स्थिर होण्यासाठी. ना वस्तूमुळे सुख मिळत, ना व्यक्तीमुळे सुख मिळत. वस्तू आणि व्यक्ती फक्त माध्यम आहे तुमचं मन क्षणभर स्थिर आणि शांत होण्यासाठी. आणि ते क्षणभर आणि शांत झालं तर तुमच्यात असलेले चैतन्याचा अनुभव तुम्हाला आपोआप होतो. हा आता आरसा धरला, प्रतिबिंब दिसतं, असा करत बसला दिसणार नाही. पाणी स्वच्छ असेल, प्रतिबिंब दिसतं. संत तुळशीदास लिहितात आकाशातून पडणारं पाणी स्वच्छ आणि निर्मळ असतं. आम्ही कॉलेजमध्ये असताना डिस्टिल्ड वॉटर म्हणून ते पाणी वापरलं जायचं. ते कुठल्याही कंपनीने दिलेल्या डिस्टिल्ड वॉटरपेक्षा अधिक शुद्ध आणि निर्मळ असतं आकाशातून पडणारं पाणी. म्हणून संत तुळशीदास तिथे लिहितात बुंद पडत पा ढाबर पाणी. आकाशातून पडणारं बिंदू थेंबर पाणी शुद्ध आणि निर्मळ असतं, पण खाली वाहताना गढूळ होऊन जातात. कशामुळे?
माध्यम आहे. पाण्याचा सहज स्वभाव आहे निर्मळता. पाण्याचा सहज स्वभाव आहे शीतलता. पाण्याला स्वच्छ करावं लागत नाही. ते गढूळ पाणी तुम्ही बाजूला ठेवून दिलं 2-4 तास, ते आपोआप माती खाली बसेल, पाणी आपोआप स्वच्छ होईल. पाण्याला निर्मळ करावं लागत नाही, कारण निर्मळता हा त्याचा स्वभाव आहे. पाण्याला थंड करायची गरज नसते. शीतलता हा त्याचा गुण आहे. अग्नीच्या सान्निध्याने पाणी गरम होतं. उष्णतेच्या सान्निध्याने पाणी गरम होतो. ते अग्नी बाजूला केला, ती उष्णता बाजूला केली, पाणी आपोआप थंड होणार आहे. पाण्याला गरम करावं लागतं. पाण्याला शीतल करायची गरज नसते, ते आपोआप शीतल आहे. कारण पाण्याचा निर्मळता आणि शीतलता स्वभाव आहे. तुम्ही पाण्यासारखे आहात. निर्मळता आणि शीतलता हा तुमचा स्वभाव आहे. म्हणून कृष्ण म्हणतो अर्जुनाला, तू युद्ध करणार नाही असं तू म्हणत असला तर तू युद्ध करणार आहे का? स्वभाव जे न कौंतेय, तुझा स्वभाव तुला भाग पडेल. तुम्ही ईश्वराकडे का जाता? कारण निर्मळता हा तुमचा गुण आहे आणि तो निर्मळता आहे. कुठं चुकतो? नेमकं आमचं चुकतो कुठं? आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला कल्पना आहे, खूप लोक काही ना काही साधन वगैरे करत असतात आणि तरी काही मिळत असं वाटत नाही लोकांना. ईश्वरासाठी अनेक शब्द आहेत, त्याचे 2 शब्द आहेत. एक आहे प्रेम सागर आणि दुसरा शब्द तुम्ही ईश्वराला म्हणतात करुणा सागर. जर ईश्वर करुणा सागर आहे असं तुम्ही मानता, स्वीकारतात, तर त्या करुणा सागर ईश्वराशी एकरूप व्हायला तुमच्या हृदयात करुणा पाहिजे. तुमच्या हृदयात करुणा नसेल, ईश्वर खूप दूर आहे. किती साधन भजन करा, काही मिळणार नाही. म्हणून संत तुकाराम काय म्हणतात साध्या शब्दात, दया करण्याचे पुत्रासी त्याची दासा आणि दासी. तुमच्या मुलाबद्दल जेवढं तुम्हाला प्रेम आहे, त्याची जेवढी तुम्हाला काळजी वाटते, तेवढी ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या नोकराबद्दल वाटू लागेल, तर दया शब्द कमी, दया शब्द त्याने प्रेम हे असं वापरलंय. दया करणे जे पुत्रासी त्याची दासा आणि दासी. हृदयात करुणा असल्याखेरीज तुम्ही त्या करुणा सागराला प्राप्त करू शकणार नाही. आणि आमचं हृदय दिवसेंदिवस एवढं कठोर होत चाललेलं आहे स्वार्थामुळे की त्यात करुणेला जागा नाही. काही करा, किती साधना करा, काही मिळणार नाही. हृदयात करुणा असले पाहिजे. तो प्रेम सागर आहे. तुमच्या हृदयात खरोखर प्रेम आहे का? मग बघत होता, मला ती आई सांगत होता, प्रेम पाहिजे सगळ्यांबद्दल. भेदभाव न करता प्रेम. एखादी स्त्री कितीही सुंदर असो, किती लावण्यमय असो, कितीही गोरी असो, तिची सावली काळीच पडणार आहे. सावली किती गोरी बघितली? सावली किती सुंदर बघितली आहे? नाही. प्रेम हा ईश्वराचा गुण आहे, माणसाचा नाही. प्रेम हा ईश्वराचा गुण आहे आणि तो गुण ज्यावेळी संसारात उतरतो त्यावेळी तो आसक्तीचं रूप घेऊन बसतो आणि म्हणून ती विकृती येते. तुमच्या मनात कोणाला प्रेम नाही आहे हा गैरसमज काढून टाका. आम्ही कोणाला ते प्रेम करतो, खोटं आहे. नीट विचार करा. तुमच्या मनात आहे ती आसक्ती आहे, आपलेपणाची ओढ आहे आणि त्या आसक्तीचा परिणाम स्वामित्वामध्ये होतो, अधिकारात होतो. अहो असे वृद्ध जोडपी बघितले आहेत आम्ही. बायकोला झालं तो बुधवारी माहेरी गेली, 4 दिवसांनी परत बुधवारी ती बिचारीला मारच्याला पण आग्रह केला, किती दिवसातून आली, राणाबाई 2 दिवस, ती बाई 2 दिवस थांबली आणि बुधवारच्या दिवशी शुक्रवारी गेली. बाजाराने दराचा बंद करून घेतला. तुला बुधवारी यायला सांगितलं तर तू आज का शुक्रवारी? म्हातार वयामध्ये दराचा बंद. प्रेम नाही, स्वामित्व आहे. स्वामित्व आसक्तीतून जन्माला येतं.
एक महत्त्वाचं वाक्य सांगून पुन्हा त्यावर आपण नंतर चर्चा करू. या दृश्य जगाला सत्याची प्रतीती होणं हे आसक्तीचं कारण आहे. कळत आहे? हे दृश्य जगत तुम्हाला सत्य प्रतीत होतं हे आसक्तीचं कारण आहे. जे तुम्हाला कळलं आहे की मी पाहतो आहे हे सगळं मिथ्या आहे. ब्रह्मसत्य जगात मिथ्या, जीव ब्रह्मविना परा. फक्त ब्रह्मसत्य आहे. आम्ही जे हे दृश्य जगत पाहतोय ते पाहतो आहे, ते दिसत आहे, पण ते सत्य नाही. मिथ्या म्हणजे अद्वैत सिद्धार्थवादी वाटेतळे घोळ घालत असतात. अस्तित्वातच नाही, जगच नाही. नाही, जग आहे, जग आहे. माया म्हणजे काय? बाबा माया एवढा चरविचार चाललेला असतो की ते मायात घाबरून गेली असेल की माझं नक्की स्वरूप काय. एवढी चर्चा चाललीच आहे मायावर. मा म्हणजे नाही, या म्हणजे जशी आहे तशी दिसत नाही. जशी आहे तशी दिसत नाही, जशी दिसे तशी ती नाही. म्हणजे नेमकं कसं? शाळेमध्ये असतात किंवा एक प्रवेश शिकला असत, गंजवर करून बघा. भांड्यामध्ये पाणी घ्या, एक लाकडी घ्या सरळ, आणि ती लाकडी अर्धी पाण्यात ठेवा, अर्धी बाहेर ठेवा. आणि आता त्या लाकडीकडे बघा, काय दिसेल? वाकडी दिसेल. बरोबर? पाण्यामध्ये असलेले लाकडाचा जो भाग आहे तो वाकडा दिसेल, कर्व दिसेल त्याला थोडा. लाकडी वाकडी आहे का? नाही. कशी आहे? सरळ आहे. ती सरळ आहे पण सरळ दिसत नाही. आणि ती वाकडी दिसते पण वाकडी नाही, हे मिथ्या. जे दिसत ते नाही. वाकडी दिसते, बाहेर काढून बघा, लाकडी सरळ आहे. पुन्हा पाण्यात बुडवा, पुन्हा ती वाकडी दिसते. जी नाही ते दिसते ही माया, आणखी काही नाही माया. तुम्ही त्याला मुलगा, माझा मुलगा, माझा मुलगा, माझी पत्नी समजतात आहे काय? हे पंचमहाभूत शरीर, ते ईश्वर तत्व, ते त्यांना सगळ्यामध्ये तेच आहे. सगळं काय आहे? पण तिथं ममत्व जोडलं गेलं म्हणून हे संबंध निर्माण झाले. माझी पत्नी, माझा मुलं, माझा संसार, माझं घर, हे माझं 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 होत गेलं आणि तुम्हीच बंधनात आलात. दृश्य जगामध्ये सत्याची प्रचिती हे आसक्तीचं कारण बनतं. जर या जगाचं स्वरूप नीट समजून घेतलं तर आसक्ती राहत नाही. कोणामध्ये कटुता नाही, कोणामध्ये घृणा नाही, नकोसं काही नाही आहे, पण आसक्तीने मन अडकलं पण नाही आहे. साधना म्हणजे काय? साधनाचा अर्थ हाच आहे की दृश्य जगाची प्रचिती ही सत्य वाटणार नाही. म्हणजे कसं? तुमच्याकडे बऱ्याच जणांनी सिनेमा थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहिला असेल. गेलात ना? आम्ही आकाशातून पडलेलो नाही, जमेजून उगवलो आहे. म्हणजे आम्ही लहानपणी काढून असा आम्ही पण सिनेमा पाहिलेला आहे, स्वीकारतो. तुम्ही पण पाहिला असेल. आता सिनेमा थिएटरमध्ये पडद्यावर दोन्ही बाजूला पडद्याचा सिलेंडर असत, फायर एक्सटिंग्विशर, आग विझवण्यासाठी एक शंकू असतात ना, कशासाठी? आग विझवायला. बरोबर? आता सिनेमामध्ये एखादं दृश्य आलं, त्या घराला आग लागली, एखाद्या वस्तीला कोणती खलनायकाने आग लावली, सगळ्या पडद्यावर आग आग दिसते. तुम्ही उठता ते सिलेंडर घ्यायला, विझवायला? अरे त्या पडद्याला आग लागली विझवायला उठतो पण नाही. का? तुम्हाला कळतं आहे हे दृश्य दिसतं आहे पण हे खरं नाही. पडद्यावर आग लागलेली दिसते आहे, फक्त ती दिसते आहे पण तिथं आग नाही हे थोडं कळतं आहे. म्हणून तुम्ही फायर एक्सटिंग्विशर घेऊन आग विझायचा प्रयत्न करत नाही. पडद्यावर दुसरं दृश्य येतं, पाऊस पडतो आहे. एखादी म्हातारी दाखवत नाही पावसामध्ये, हिरोईन दाखवतात ओली झालेली. तुम्ही छत्री घेऊन धावता की पाऊस पडतो आहे ती बाई ओली होईल? नाही, कारण तुम्हाला माहिती आहे की तिथं पाऊस नाही. पाऊस पडताना दिसतो आहे पण पाऊस नाही हे तुम्हाला कळतं आहे, म्हणून तुम्ही छत्री घेऊन धावायचं नाहीत. एवढं भार तुम्हाला आहे. पण त्याच क्षणी पुढच्यामध्ये ती हिरोईन
अर्धवट वस्त्रामध्ये नाचायला लागते आणि मनामध्ये विकार जागृत होतो, त्यावेळी हे भान विसरतात की तिथं काहीच नाही आहे. मग तिथं काय तर मग विकार कसला आहे मग मनामध्ये? ते गाणं चाललंय, तुम्ही पाय ठेका देतात आणि तिथं काहीच नाही आहे, तरी तुम्ही ते ताल देतात. ही हिरोईन अगदी अर्धवस्त्रात नाचत असेल, माझा विकार उत्पन्न होतो आणि त्यावेळी त्या क्षणी तुम्हाला ते दृश्य सत्य प्रतीत होतं. इथं घोडचूक होते. आधी सावध होता, अग्नी दृश्य दृश्य आहे, खरं नाही आहे. पावसाचे दृश्य दृश्य आहे, खरं नाही आहे. पण तिच्याकडनं एखादा रोमांटिक सीन असेल, इंटिमेट बेड सीन असेल, तुम्ही मनात विकार जागतो, त्यावेळी तुम्ही हे भान विसरता का इंटिमेट सीन देखील खोटा आहे. या देखील विचलित होण्यासारखं काही नाही आहे, पण तुमचं मन त्या क्षणी विचलित होतं कारण तुम्ही ते सत्य मानता. दृश्य जग सत्य प्रतीत होणं हे आसक्तीचं कारण आहे आणि हे तुमच्या दुःखाचं कारण आहे, हे तुमच्या बंधनाचं कारण आहे. आता तुम्हाला स्वामीजी तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी सांगता, पण याचं सुटायचं कसं? थोडा वेगळा विषय होतो, मुद्दाम विषय बदलतो, विषय समजून घ्यायचा, कारण आपल्या जीवनात नेमकं काय करायचं. तुमच्यापैकी कोणी साहित्य क्षेत्रामध्ये BA MA केलं आहे, मराठी भाषेत, इंग्रजीत, हिंदीत केलं असेल, शिकला असाल. साहित्य क्षेत्राचा एक नियम असा आहे की ज्या लेखकाने की कवीने जे काही लिहिलं असेल त्या लेखनामध्ये त्याच्या जीवनातलं, त्याच्या अनुभवाचं प्रतिबिंब त्या लेखात पडतं. हा सिद्धांत आहे साहित्य क्षेत्राचा. लेखकाचा त्या कवीच्या जीवनाचं प्रतिबिंब त्याच्या साहित्यात दिसतं. उदाहरणार्थ केशवसुतन महाराष्ट्राचे खूप मोठे कवी होऊन गेले. केशवसुतांना दारिद्र्याने एवढा दुःख भोगावा लागला होतो, थोडा संघर्ष होता जीवनामध्ये. म्हणून केशवसुताच्या जीवनामध्ये एक आक्रोश होता, आक्रोश होता. म्हणून केशवसुतांच्या कविता पहा, आक्रोश आहे. एक तुतारी द्या मजा आणून फुंकीन मी जे स्वप्राणाने भेदून टाकीने सगळी गगने दीर्घ जिजाच्या किंकाळीने आम्हाला नवीला होतं कळत आहे. जुने जाऊ द्या मरणा लागूने जाळून किंवा पुरून टाका, थोडा आक्रोश. जुने जाऊ द्या मरणा लागूने जाळून किंवा पुरून टाका, हा आक्रोश आहे. तुझ्या कवितेत म्हणतात उद्विग्न मन आहे. त्याच्या काळात सतरा ते बोल येत आहेत आणि तो सतरे बोल नकोसे वाटत आहेत. का? भूते भोवती जरी आरती ती खचित मज मानवती, कारण आतील विषण्य वृत्ती बाह्य भैरवी धरती प्रीती. भूते भोवती जरी आरती तरी ती खचित मज मानवती, कारण आतील विषण्य वृत्ती बाह्य भैरवे धरती प्रीती. ध्वनी आले कानी कितीदा, ध्वनी दीडदा दीडदा दीडदा. आतमध्ये आता तुम्ही अलीकड्यात तरुण मुलांना होता डीजेवरचे नाचतायत. तुम्हाला मला डीजेचा नाद नकोसा वाटतो आहे, कारण तुम्ही कधी साधन केलं आहे. तुमच्या मनामध्ये काहीतरी शांती आलेली, स्थिरता आलेली आहे, म्हणून तो डीजेचा आवाज तुम्हाला नकोसा वाटतो आहे. त्या तरुण पिढीचे काय शिकता आहेत पण भविष्य नाही आहे. डिग्री मिळाली पण नोकरी नाही आहे, नोकरीमध्ये स्थिरता नाही आहे, लग्न नाही, अनेक प्रश्न नाही. ती तरुण पिढी आतून एवढी बेचैन उद्विग्न आहे आणि ती बेचैन उद्विग्नतामुळे त्यांचा डीजेचा कर्णनाद हवासा वाटतो आहे की त्यांचे स्वकला जे ते दयेचे पात्र आहेत, घृणा आणि कटुताची नाही. काय वाटलं पाहिजे अरे यार म्हणून भविष्य काय, म्हणून तर ते हवं आहे. तुम्ही अजून शांत स्थिर झालात तर तुम्हाला ते नकोसं वाटणार आहे. कारण आतील विषण्य वृत्ती बाह्य भैरवी धरती. केशवसुत आक्रोशात आहे. माधव जुलेन, राम गणेश गडकरी हे कवी होऊन गेले महाराष्ट्रात. त्यांच्या दोन्हीच्या जीवनामध्ये प्रेमभंग झालेला म्हणून त्यांच्या सगळ्याकरता रडके आहेत, प्रेमभंगाचे आहेत. साहित्याचा विषय आम्ही तुम्हाला साहित्य शिकायला आलो, आम्ही जीवनाचे एक रस्ते सांगायला आलो. महाराष्ट्रात एक मोठे नाटककार, नाव ऐकलं असेल, नाटकं पाहिली असेल तुम्ही, विजय तेंडुलकर.